गेल्या 2 दिवसापासून इतकी ऊन होती की नाही आणि खूप गरम होत होता शनिवार. पण आज मोसम पहा ना, काही रुद्र रूपच घेऊन आलं. इतक्या विजा कडकडत होत्या आणि मोसम बी खूप सुंदर वाटत होता. पहा ना वीज कशी कडकडत आहे. तरी पण मी व्हिडिओ काढायसाठी तर बेचैनच राहते, कारण की व्ह्यू एवढा चांगला येत होता का नाही, ते विजाच्या समोर मी काहीच विजा पाहून मी म्हटलं नाही, व्ह्यू तर काढायलाच पाहिजे. कारण की 2 दिवसानंतर खूप छान पाऊस पडायला लागला आणि आभाळ पण खूप छान. व्ह्यू टुकटुक म्हणते का मम्मी, पहा किती छान वाटत आहे आज आभाळ, आणि थोडा थंडा पण वाटत आहे कारण की पाऊस पडला होता. आणि यांना खायचा होता पोहा. यांनी म्हणे चला पोहा बनव, कारण की आज पाणी पडला तर काहीतरी बनव. मी म्हटलं का बनव? यांनी म्हणे भजी असं तर भजी बनव. मी म्हटलं भजी वगैरे नाही, मी पोहा बनवते आणि ते पण खूप चांगला, ते पण टमाटर टाकते. यांनी म्हटलं ठीक आहे बनव लवकर. मी म्हटलं ठीक आहे. इकडे पाऊस पडत होता आणि विजा पण खूप कडकडत होती. तोपर्यंत मी म्हटलं पोहा वगैरे छानून घेतले आणि पाहते तर पाऊस तर खूपच येत होता आणि व्ह्यू खूप छान वाटत होता. आणि 2 दिवसापासून इतकी गरमी होत होती का खरंच असं वाटतं का पुन्हा उन्हाळा आला आणि नाही का गरमी खूप वाढून गेली. इकडे मी पोहाला चाळून घेतले आणि एक वाट्यामध्ये त्याला काढून घेतले. चांगले जर कचरा वगैरे राहते ते थोडी मी चांगलं छाननीनं चांगली मी त्याला अशी छानून घेतली. पण मी म्हटलं का करू का नाही, मग एका पातेल्यामध्ये पोहे घेतले. पोह्याला चांगलं पुन्हा चाळून घेतली. म्हटलं पुष्कळ दिवसात ठेवून ते सोंडे वगैरे असतील म्हणून मी त्याला पुन्हा चाळायला लागले आणि एका भांड्यामध्ये त्याला काढले आणि चांगल्या प्रकारे धुवून. पोहा जेवढा चांगला धुतला तेवढा चांगली त्याची चव येते. मग 2-3 गडव्यांना त्याला 2-3 गडवे पाणी टाकले आणि त्याच्यामध्ये मी चांगली पोहा धुवून टाकले. धुतल्यानंतर बाहेर पाणी तर पुन्हा ऊन निघल्यासारखं वाटत होतं. मी म्हटलं काय ना पुन्हा गरमी, तरी पण नाही का पाऊस येतच होता. म्हणजे इकडे ऊन होती आणि इकडे आभाळ होता आणि खूप छान वाटत होतं. 2 दिवसापासून तर गरमीचं बेहालच होऊन गेले ते मुलं वगैरे. असं वाटत होतं का असं झालं का पाऊस चालला गेला आणि गरमी आता खूप त्रास देणार. मग पोहायला वगैरे धुवून टाकले. चांगलं 2-3 पाण्याने धुवून मी बाजूला ठेवली. तर बाजूला ठेवून त्याला पुन्हा चांगल्या प्रकारे धुवून केली. मी म्हटलं 2-3 दिवसापासून ठेवला, 2-3 हप्त्यापासून ठेवला तर कसे आहे ना कसे नाही, तरी पण मी 2-3 वेळा त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलं आणि ही चाळणी घेतली. या चाळणीमध्ये मी पोहा काढून घेतली, कारण की या चाळणीमध्ये पाणी किती बी राहिला तरी हा निघून जाते. मी म्हटली चला मार्केटमधून ही चाळणी आणली होती आणि याच्यामध्ये पोहा मी काढून घेतली, कारण की स्टीलच्या चाळणीमध्ये पाणी कसं थोडा बहुत राहतेच. म्हणून मी प्लास्टिकची चाळणी पुष्कळ दिवसापासून आणून ठेवली होती आणि या चाळणीमध्ये पोहा. इकडे मी गॅसवर आहे ना पतेल्यानं गरम करायसाठी ठेवली, कारण की याच्यामध्ये होता पाणी. तर मी तेल टाकलं तर तेल कसं अंगावर येते, पण थोडा वेळाला गरम करायला चांगला ठेवली आणि तेलाला पण मस्त गरम करायला ठेवून दिली. पाऊस येत असल्यामुळे सगळेजण मला मम्मी काहीतरी नवीन काहीतरी बनवत आहे. मी म्हटलं नाही, आपण यावेळेस पोहे खाऊ. पण पुष्कळ दिवस झाले मी चला पोहे बनवते म्हणून मी बनवतच होते. पण मी म्हटलं चला आज पाऊस पडला तर आज आपण पोहा खाऊ. मुलं म्हटलं ठीक आहे, म्हणजे नाही तर पण पोहा तरी खाऊ. तर त्याच्यामध्ये टाकलं जिरा टाकल्यानंतर शेंगदाणे, कढीपत्ता वगैरे टाकते. कढीपत्त्याशिवाय तर पोह्याला चवच नाही. मग टाकते शेंगदाणे या दिवसाचे त्याच्या पावसाचे थोडेसे पण खराब पण राहते, पण तुम्ही आहे ना थोडा चांगला पाऊस टाकत त्याच्यामध्ये अळ्या वगैरे पडून येतात. पण मी चांगल्या प्रकारे वेचून घेतली, कारण की काही शेंगदाण्यामध्ये काय होते, काय तोंडात आले खाताना थोडं कडसडच वाटते. म्हणून मी चांगले शेंगदाणे वेचून घेतले आणि त्याला तेलामध्ये चांगली परतून घेतली आणि त्याला चांगलं लाल परतून घेतलं. तेल तर जास्तच गरम होऊन गेलं पाहून. त्याच्यानंतर टाकली कांदे टाकली, मग मिरची टाकली. कांद्याला चांगली लाल होती आणि मिरची मी कशी टाकली अर्धी हिरवी टाकली, अर्धी लाल टाकली. पण पाहासाठी पण ते म्हणजे पोह्यामध्ये चांगलं वाटते म्हणून मी थोडीशी लाल आणि हिरवी मिरची टाकली. ते पण चांगलं वाटते म्हणून, कारण की या दिवसाची मिरची आहे खूपच तिखट वाटते आणि तिखट मिरची आणि पोहा बहुत छान होते. थोडे टमाटर पण टाकले, कारण की मी बनवत होती आज टमाटरची पोळी आणि अधिकतर टमाटर टाकत नाही, काही जणच टाकतात. पण मला आहे ना टमाटरची पोळी खूप आवडते, त्यांना पण आवडते. आणि मी याच्यामध्ये लाल मिरची पण टाकतो, त्याच्यामध्ये पोहा अजून छान वाटते. तुम्ही जर खात नसाल तर तुम्ही हळदच टाकत असाल, पण मी याच्यामध्ये थोडीशी तिखट मिरची टाकते, थोडीशी लालवाली, कारण की ते मला आवडतेच. पोहा अजून छान वाटते. मग थोडीशी टाकली हळद, मग टाकली मीठ टाकल्यानंतर त्याला चांगलं तिखट परतून घेतलं. आणि मीठ पण चवीनुसारच टाकायचं, जास्त पोह्यामध्ये मीठ झाला तो पण खारटच वाटते. आणि
चांगल्या प्रकारे परतून घेतली, कारण की पोहा झाला होता जास्त झाला असल्यामुळे मी अर्धा पोहा बनवली, अर्धा ठेवून दिली, कारण की उद्या सकाळी मी त्याची बनवणार इडली. ते पण रेसिपी मी तुम्हाला दाखवीन, व्हिडिओ नक्की दाखवेन. आणि जो कापसाचा व्हिडिओ मी टाकली होती का मी आज 7 वाजता, तो पण माझा व्हिडिओ करायचा आहे 2-3 दिवसांना, तो पण मी टाकेन. आणि थोड्या वेळाने मी याच्यामध्ये टाकेन लिंबू ॲड केल्यानंतर थोडा याच्यामध्ये ते खट्टा मीठ टाकून येते, पण थोडं कोणी इथं साखर पण टाकलं, ते पण पोहा झाल्यानंतर साखर टाकावी. पहिले तर कोणी टाकत नाही, पण याच्यानंतर मी टाकलं पोहा जास्त असल्यामुळे मी थोडंसं बनवली, 3 प्लेटचा बनवली, कारण की आम्ही 4 जण, कारण की मोठी मुलगी होती नाही, तर तिला म्हटल्यानंतर ती डायरेक्ट जेवणच करणार होती, तर मी 3 प्लेटच पोहा बनवली. आणि ते पण पाहिलं किती छान वाटत आहे पोहा. इकडे पोहा बनत नाही तर मुलीमध्ये तर पटकन दे. लहानवाली तर बिलकुल वाटच पाहत राहते, कधी बनते आणि कधी नाही. जोपर्यंत आपण चांगलं परत नाही, त्याला गरम करत नाही, तोपर्यंत पोहा कसं त्याची टेस्ट येतच नाही. तर पोह्याला चांगल्या प्रकारे सगळं मसाल्यामध्ये मिक्स करायचं. तुम्हाला तर माहीतच आहे पोहा कशी बनते, पण टमाटर पोहे इतके छान वाटतात का नाही, तुम्ही करून पहा. त्याच्यामध्ये खट्टा मीठ पण खूप छान येते. तुम्ही सेव बी टाकू शकता, मी सांबार नाही टाकली, सांबार होता नाही म्हणून मी सांबार नाही टाकली. त्याला छान मी गरम करून घेतली, थोडं चांगलं गरम केली का खायला बसलं का थोडा गरम पण राहिला पाहिजे, एवढं चांगलं मी गरम केली. तुम्ही जेवढा पण पोह्याला ना गरम कराल तेवढं चांगला तो गरम होते, आणि खरंच त्याचा कलर पण खूप छान येते. बघा तुम्ही अर्धा तास तरी नाही तर 15 मिनटं तरी याला चांगल्यापैकी गरम होऊन त्याचा कलर पुन्हा छान येत जातो. मी त्याला परत वरून आहे ना मी निंबू पण पिळत होते. निंबू पिळल्याने त्याचं कसं खट्टापण आणि मिठा पण खूप छान येते. मला तर खूप आवडते वरून निंबू टाकणं. मी यांना खासाठी पण दिली, पण मी म्हटलं त्याला जोपर्यंत तो गरम होत जाते थोडा आपण निंबू त्याच्यामध्ये टाकत जातो. तुम्ही हे पोहे नक्की बनवता. ते बी टमाटर तुम्ही जास्त बी टाकू शकता, कमी बी टाकू शकता. आणि गरम झाल्यानंतर किती छान त्याचा कलर आला. खरंच मला खूप आवडते असं बनवणे, आणि नक्की करून पहा ना नक्की तुम्ही पोह्याला किती छान कलर आला. खरंच पोहा इतका छान बनला का नाही. आणि पहा मी एका प्लेटमध्ये त्याला काढून घेतले, आणि इकडे पाऊस खूप छान सुरूच होता, आणि सगळेजण म्हणे लवकर आणा आपल्याला. गरम सगळ्यांना दिली मी. इकडे पहा ना काला पण आला गणेशजीचा, म्हणजे काल गणपती विसर्जन झालं तर काला आणून दिलं. मला तर काला खूप आवडते, आणि यांनी नवरात्र येणार आहे म्हणून यांनी लाईटिंग वगैरे लावते. बाहेर पहा ना किती पाऊस आणि विजा होते. मी तर मोबाईल घेऊन गेले काय यांनी मग लाईटिंग लावल्यानंतर यांनी म्हटलं किती छान वाटत आहे ना. खरंच तुम्हाला आवडलं का आमचं देवघर, नक्की कमेंट्समध्ये टुकटुकमध्ये वाव किती छान वाटत आहे. आणि चमकदार लाईटिंग लावली तर अजून छान वाटत होते. आणि एवढा मोठा देवघर कोणाकोणाकडे आहे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आमच्याकडे तर आहे, अजून हे कमीच फोटो आहे, अजून जास्त फोटो लावायचे आहे. तुम्हाला जर माझं देवघर कसं वाटलं याला त्याच्या कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि खरंच नवरात्री यायच्या पहिला